शेतकरी बांधवांनो, थांबा जरा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला नाही तर कदाचित तुमच्या खात्यात येणारे पैसे तुम्ही स्वतः गमावू शकता. कारण आज जी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ती थेट तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक अशी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे, जी माहिती जर तुम्ही मिस केली तर तुमचे पैसे थांबू शकतात. म्हणूनच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण अशी महत्त्वाची माहिती कुठेही आधी मिळत नाही. शेतकरी बांधवांनो, राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज अशी बातमी आली आहे ज्यामुळे लाखो शेतकरी कुटुंबांच्या घरात संक्रांती गोड होणार आहे. आज शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला अधिकृत मंजुरी मिळालेली आहे. आणि या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. फक्त एवढंच नाही, याचसोबत शेतकरी बांधवांना आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण नमो शेतकरी योजनेसोबतच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता देखील एकाच वेळी दिला जाणार आहे. म्हणजे नेमकं काय होणार आहे? शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पीएम किसान योजनेचे पैसे हे दोन्ही मिळून थेट तुमच्या बँक खात्यात एकत्र जमा होणार आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या खात्यात एकाच वेळी मोठी रक्कम जमा होणार आहे. आणि यासाठी शासनाने मोठा निधी मंजूर केलेला आहे. ही रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात कोणताही मध्यस्थ न ठेवता जमा केली जाणार आहे. शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3 वाजल्यापासून या पैशांचे वितरण सुरू होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे खाते सर्व अटी पूर्ण करत असेल त्यांच्या खात्यात पैसे जमा होताच तत्काळ SMS देखील येणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही संपूर्ण प्रक्रिया एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये करणे शक्य नसल्यामुळे शासनाने हे वितरण टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यातील सर्व जिल्हे 3 टप्प्यांमध्ये विभागण्यात आलेले आहेत. आणि प्रत्येक टप्प्यात ठराविक जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात काही जिल्हे, दुसऱ्या टप्प्यात काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्हे. अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे पोहोचवले जाणार आहेत. यामागचं कारण स्पष्ट आहे. एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडल्यास बँकिंग सिस्टीमवर मोठा ताण येतो आणि त्यामुळे काही शेतकऱ्यांचे पैसे अडकण्याची शक्यता असते. म्हणूनच शासनाने काळजीपूर्वक 3 टप्प्यांमध्ये वितरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी बांधवांनो, या आठवड्याच्या आत सर्व टप्प्यांमधील शेतकऱ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि काही जिल्ह्यांमध्ये थोड्या कालावधीनंतर पुढील टप्प्यात पैसे जमा केले जाणार आहेत. म्हणजे एक गोष्ट नक्की, या संक्रांतीच्या आसपास राज्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही, कारण हा मुद्दा जर तुम्ही नीट समजून घेतला नाही तर तुमचे पैसे थांबू शकतात. म्हणूनच मी सांगितलं होतं, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने काही अटी आणि नियम लागू केलेले आहेत. आणि हे नियम पूर्ण न केल्यास तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही. यामध्ये काही शेतकरी वगळण्यात आलेले आहेत. ज्यांच्याकडे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना या लाभातून वगळण्यात आलेले आहे. यासोबतच फार्मर ID नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर तो काढणे आवश्यक आहे. बँक खात्याला आधार लिंक असणे ही अत्यंत महत्त्वाची अट आहे. जर आधार लिंक नसेल तर DBT होऊ शकत नाही. याशिवाय पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांची eKYC पूर्ण असणे गरजेचे आहे. लँड सीडिंग योग्य प्रकारे झालेले असणे आवश्यक आहे. हे सर्व काम जर तुम्ही पूर्ण केलेले असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. जर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला घर बसल्या SMS द्वारे माहिती मिळेल. आणि जर मोबाईल लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला खात्री करता येईल. शेतकरी बांधवांनो, ही बातमी केवळ माहितीपुरती नाही तर तुमच्या खिशाशी संबंधित आहे, तुमच्या घरच्या सळाशी संबंधित आहे. म्हणूनच व्हिडिओ शेअर करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि शेवटी एकच सांगतो, जर तुम्ही सर्व नियम पूर्ण केले असतील तर या संक्रांतीला तुमच्या खात्यात पैसे येणारच. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून